सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44, बातमी तीही बिनधास्त। काल आनंद आश्रम मध्ये सर्व माजी नगरसेवक बैठक पार पडलेली आहे। यावेळी नगरसेवकांनी सूर दिलेला आहे की स्वबळाचा नारा, नेमकं काय या बैठकीमध्ये झालं ते बघा, प्रत्येक पक्षातील नगरसेवकांना वाटत असतं, पदाधिकारी कार्यकर्त्यांना वाटत असतं की वेगळं लढावं, आणि काही आमच्या वर्षानुवर्ष निवडून येणाऱ्यांचे नगरसेवकांच्या प्रभागात काही लोक काही त्यांच्या कुरबुरी आहेत, त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करतायत, त्यामुळे त्यांनी तसा सूर केलेला आहे। तर भाजपने देखील स्वबळाचा नारा दिलेला आहे। आगामी महापालिका निवडणुका पाहता ज्या सर्वांच्या ठाणे महापालिकेत लक्ष लागलेलं आहे। बघा, आमच्या पक्षातील कोणीही नगरसेवक किंवा पदाधिकारी अशा पद्धतीने बोलत नाही, परंतु काही मित्रपक्षातील लोक सातत्याने स्वबळ करतात, त्यामुळे नगरसेवक आणि विभाग प्रमुखांमध्ये पण नाराजी आहे की जर समोरचे लोक सातत्याने स्वबळाचा नारा देत असतील, महायुती म्हणून नाही लढण्याचं असं म्हणत असतील, तर आपण कशासाठी युती करताय, अशा पद्धतीने काल काही नगरसेवकांचा सूर आला। गेले कित्येक वर्ष आपण या महानगरपालिकेच्या स्वबळावर लढतोय आणि त्या ठिकाणी आपण एक हाती आपली सत्ता आणतोय, मग समोरचे सारखे जर तुम्हाला डिवचत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने युती का करता, असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला। ठाण्यामध्ये आदित्य तटकरे आलो, त्यांनी देखील सांगितलं की महापौर कोणाचा बसावा हा मी तय करणार। हे बघा, प्रत्येक जण कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या दृष्टीने यांना या निवडणुकीमध्ये तयार करण्याच्या दृष्टीने बोलत असतात, त्यामुळे एवढं त्याकडे लक्ष देणं मला उचित वाटत नाही। तर आगामी काळात पुन्हा सेनेचा महापौर ठाणे महापालिकेत पाहायला मिळेल। गेले कित्येक वर्ष या ठाणे महानगरपालिकेवरती सेनेचा महापौर हा निवडून येतोय, स्वबळ निवडून येतोय, त्यामुळे यापुढे सुद्धा तीच पुनरावृत्ती होणार, यात काही शंका नाही। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।